या विशाल वृक्षाच्या छायेखाली निवांत बसून तुम्ही काय करते? असू द्या. आपलेच मार्ग काय? हो. या निवांत आणि माझी मार्ग प्रतीक्षा आपण करत होता. ठीक आहे, आम्हालाही तेच हवं होतं. विश्रांतीचं स्थान म्हणजे पत्नीचा मान. तेव्हा आम्ही तुझ्यापर्यंत आलोय. तू आमची सहचरण आहे, तू आमची भारी आहे. तेव्हा या विशाल वृक्षाची छायेखाली बसावं, तुझ्याशी हितगुज करावं म्हणून मी इथपर्यंत आलोय. हितगुज माझे. पण प्राणेश, या द्वारकेचे राणे म्हणजे बलराम दादा आमचे भाऊ आपल्या माती थोर जबाबदारी देऊन गेले आणि ते गेले ते गुरुग्रही गेले आणि या राज्याची सारी जबाबदारी तुमच्यावर दिली. प्रत्येकाला न्याय द्यावा हे तुम्हाला सांगितलं. हो, आणि ते तुम्ही करतोय ना. ते काय ऐकलं? अशी एक व्यक्ती आहे जिला तुम्ही ओळखता, मी ओळखते, अगदी जवळ आणि त्याच व्यक्तीने मला सांगितलं. काय सांगितलं? इथे येण्याच्या अगोदर तुम्ही कुठे गेला, काय काय केला ते सारं जरी असलं तरी सुद्धा तुमचे भक्त आहेत म्हणून तुम्ही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही केला. पण आज ही रुक्मिणी देखील तुमची भक्त आहे. हो, कोणी नाही म्हटलं. म्हणूनच माझ्याही मनात एक इच्छा वावरते. तुझ्यामध्ये इच्छा वाढते? असं काय इच्छा वाढते आणि ती आम्ही पूर्ण करायला हवी. ऐकू द्या इच्छा.